हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. मानवी जीवनात मंत्रांचे महत्त्व हे अनन्यसाधारण दिले गेले आहे. आपण मंत्रांची साधना करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही म्हणजे दिवसात तुमचा एक माळ तरी जप व्हायला पाहिजे. एक माळ किंवा 11 माळी जप व्हायलाच पाहिजे. म्हणजे मंत्र आपल्या आयुष्यात खूप मोठी कामगिरी बजावत असतात. जेव्हा मंत्रांची सिद्धी होते तर त्यानंतर आपल्या सगळ्या गोष्टी मार्गी लागत असतात. आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्यावर जे काही दुःख संकट येणार असतं ते सुद्धा निघून जातं आणि आपल्या घरात कधीही निगेटिव्हिटी येत नाही किंवा बाहेरची कुठली बाधा होत नाही. म्हणून आपल्याला मंत्रांचं महत्त्व जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि कोणते मंत्र कशासाठी असतात, म्हणजे आता मंत्र असतात. आता श्री स्वामी समर्थ हा मंत्र आहे किंवा लक्ष्मीचा मंत्र आहे. तर कोणता मंत्र कशासाठी आहे त्यावर मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी मी तुम्हाला 4 मंत्र देणार आहे. त्या 4 मंत्रांपैकी तुम्ही जर 2 मंत्रांचा कंटिन्यू जप केला तर तुम्हाला पैशांची कधीच कमतरता भासणार नाही. पण ते मंत्र मी नंतर सांगणार आहे पुढे, म्हणून व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्ण बघा. स्व संरक्षणासाठी आता हल्ली असं झालेलं आहे की आपल्याला संरक्षणाची खूप गरज आहे. आता आपण बाहेर कुठेच सेफ नाही आहोत. म्हणून आपल्याला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, म्हणजे ऍक्सिडेंट होऊ नये, बाहेर आपल्यासोबत कुठली वाईट गोष्ट होऊ नये, वाईट शक्ती आपल्यावर हावी होऊ नये, यासाठी आपल्याला काही मंत्रांचा जप करणं गरजेचं असतं. म्हणजे त्या मंत्रांचा तुम्ही 1 माळ किंवा 11 माळी जप केला तर तुम्हाला तुमच्या अवतीभोवती एक प्रोटेक्शन तयार होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला काहीच होणार नाही. शाबरी मंत्र आणि नवनाथांचा मंत्र, तर या मंत्राचा तुम्ही 11 माळी किंवा 1 माळ जप करू शकतात. आणि जसं जसं तुम्ही त्याचा जप करणार तसा तो सिद्ध होणार आहे आणि सिद्ध झाल्यानंतर त्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे. आता हल्ली मुलांना, विद्यार्थ्यांना या मंत्राची खूप गरज आहे. आता मुलं शाळेत जातात, म्हणजे बुद्धी त्यांची वाढ व्हावी, त्यांची स्मरणशक्ती वाढावी, म्हणजे त्यांचा अभ्यास लक्षात राहावा, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांचं सामर्थ्य वाढावं, यासाठी सरस्वती गायत्री मंत्र, गणेश गायत्री मंत्र, गायत्री मंत्र, सूर्य गायत्री मंत्र आणि शारदा मंत्र, या मंत्राचा 1 माळ किंवा 11 माळी जप केला तरी चालेल. किंवा या सगळ्या मंत्रांपैकी कमीत कमी 1 मंत्राचा तरी 1 माळ जप करा. तर मुलं जर मोठे असतील तर ते करू शकतात आणि मुलं लहान असतील तर आईने मुलांसाठी या मंत्राचा जप करावा. आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. आपण अध्यात्मात येतो, म्हणजे एखाद्याकडून आपण ऐकतो किंवा समोरचा करतो आहे अध्यात्म, तर मीही करावं असं आपल्याला वाटतं की तो इतकं करतो आहे देवाचं, मीही करावं. आपण करतो, परंतु होतं काय की म्हणजे आपलं अध्यात्म कमी पडतं. म्हणजे सुरुवातीला काही जणांचं असं होतं की म्हणजे करायला सुरुवात करतात आणि मग नंतर काय होतं की मध्येच मग कंटाळा येतो की बाबा आता एवढं करायचं. अध्यात्म करणं काही सोपी गोष्ट नाही आहे, खूप मोठी साधना आहे. तर बरेच जण काय करतात की अध्यात्मात येऊन मध्येच थांबतात आणि अध्यात्म तिथे थांबतं. तर त्यामुळे त्यांना पूर्ण त्याचं फळ मिळत नाही. आणि होतं काय की म्हणजे मी अध्यात्मात आलो पण काय एवढं करून काय झालं, काहीच झालं नाही. कुठल्याही गोष्टीला आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो. प्रत्येक गोष्ट असं म्हटल्याबरोबर होत नाही ना झटपट. तसंच अध्यात्माचं आहे, म्हणजे आपण अध्यात्मात आल्यानंतर हळूहळू आपली प्रगती होती. तर थोडे दिवस आपल्याला देवाची सेवा करायची असते आणि त्यानंतर मंत्र, साधना वगैरे यांची सिद्धी होते. ते सिद्ध झाल्यानंतर आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. म्हणून कुठल्याही गोष्टीत सातत्य असणं आणि स्थिरता असणं खूप गरजेचं आहे. तर अध्यात्मात प्रगती होण्यासाठी दत्त गायत्री मंत्र आणि परब्रह्माचा मंत्र, हे 2 मंत्र जर तुम्ही तुमच्या आयुष्यात 1 माळ किंवा 11 माळ याचा जप करायला सुरुवात केली तर तुमची अध्यात्मात प्रगती होणार आहे. आता सामर्थ्य वाढवण्यासाठी मंत्र, बऱ्याच जणांमध्ये सामर्थ्य नसतं, म्हणजे काही गोष्टींना आपण घाबरतो, भीती वाटते किंवा सामर्थ्य वाढवण्यासाठी म्हणजे विद्यार्थी आहेत ते सुद्धा या मंत्राचा जप करू शकतात. अगदी म्हणजे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात देवीचे 5 मंत्र आहेत. तर ते 5 मंत्र फक्त 1 वेळा, त्याचा काही 11 माळी किंवा 1 माळी जप करायचं नाही आहे. ते 5 मंत्र फक्त 1 वेळा
म्हणायचे आहेत. आता तुमच्याकडे एखादी प्रॉपर्टी आहे, जागा आहे किंवा तुमचं घर आहे, ती प्रॉपर्टी तुम्हाला विकायची आहे किंवा तुम्हाला नवीन प्रॉपर्टी म्हणजे नवीन घर घ्यायचं आहे किंवा जागा घ्यायची आहे, तर त्याच्यासाठी मधुमती मंत्र या मंत्राचा 1 माळ किंवा 11 माळी जप नित्यनेमाने करायला सुरुवात करा. तुमची जागा असेल तर ती विकली जाईल किंवा तुम्हाला जर एखादी जागा घ्यायची असेल, प्रॉपर्टी घ्यायची असेल तर तुम्हाला ती घेणं सोपं होणार आहे. आपल्यावर कुठलंही संकट येऊ नये, आपल्यावर काही संकट आलं असेल तर ते दूर व्हावं. आपल्याला प्रत्येक गोष्टीत म्हणजे जिथे जिथे आपण काही करणार आहोत आपल्याला यश मिळावं, आपल्याला नेहमी सक्सेस मिळावा, आपली सगळी स्वप्न पूर्ण व्हावी, यासाठी संजीवनी मंत्र, अमृत संजीवनी मंत्र, महामृत्युंजय मंत्र, सुदर्शन गायत्री मंत्र हे 4 मंत्र आहेत. 1 माळ किंवा 11 माळी जप करायचा आहे किंवा यापैकी 2 मंत्रांचा जप केला तरी देखील चालेल, पण सातत्य ठेवा. मध्ये ठीक आहे अडीअडचण आली म्हणजे महिलांचे पिरियड्स आले किंवा काही प्रॉब्लेम असेल तर मध्ये गॅप पडला तरी चालेल. आता बऱ्याच वेळा काय होतं की घरात स्त्रिया स्वयंपाक करतात, पण काय होतं की म्हणजे जे आपण अन्न खातो तर त्यातून काय होतं की आपल्याला दोष निर्माण होतात. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की कोणाला डायजेशनचा प्रॉब्लेम असतो, कोणाचं पोट साफ होत नाही, म्हणजे काही ना काही पोटाचे आजार असतात किंवा पोटदुखी असते, म्हणजे त्यांना अन्नातून हे दोष निर्माण होतात. जर असे त्रास तुमच्या घरात असतील पोटासंबंधित तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या अन्नाला दोष लागलेला आहे. म्हणजे अन्नपूर्णा माता तुमच्यावर प्रसन्न नाही आहे. तुम्ही कितीही चवीचं अन्न बनवा तरी सुद्धा प्रत्येकाला त्याचा त्रास होणार आहे, त्याला तो त्रास होणार आहे. तर अन्नाला दोष लागू नये, अन्न शुद्ध व्हावं, त्या दोषांचं निवारण व्हावं. अन्नपूर्णा मंत्र आणि त्रिसुपर्ण सुख, कधीही तुमच्या अन्नाला दोष लागणार नाही. आता सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यांना जो मंत्र हवा आहे तो म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी. लक्ष्मी सगळ्यांनाच हवी असते आणि आपल्याला माहिती आहे लक्ष्मी फक्त पैसा घेऊन येत नाही, तर ती सुख, समृद्धी, धन, धान्य सगळं काही घेऊन येत असते आणि आपल्या घरात ती एक पॉझिटिव्हिटी घेऊन येत असते. म्हणजे लक्ष्मी आपल्या घरात असेल तर कधीही निगेटिव्हिटी आपल्या घरात येऊ शकत नाही. विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा यापैकी 2 मंत्र तुम्ही जप केला म्हणजे महत्वाचे लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र. जर तुम्हाला 2 करायचे असतील तर लक्ष्मी गायत्री आणि विष्णू गायत्री मंत्राचा 1 माळ जप करा, करायला सुरुवात करा. बघा तुम्ही पैशांचे तुम्हाला कधीही प्रॉब्लेम येणार नाही, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. कारण मी स्वतः लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र याचा 1 माळ दररोज जप करते, तर मला याचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तर असे मी तुम्हाला छोटे छोटे मंत्र दिले आणि या मंत्रांची साधना नक्की करा. मंत्र जेव्हा सिद्ध होतात, आपण रोज नित्यनेमाने जेव्हा मंत्रांचा जप करतो त्यानंतर ते सिद्ध होतात आणि त्यानंतर आपल्याला यशाची प्राप्ती होते, आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत असतात आणि आपल्यावर कधी अशी वेळ येत नाही म्हणजे कर्ज घ्यायची किंवा पैशांचे प्रॉब्लेम असतात, आरोग्याचे प्रॉब्लेम असतात, असे कोणतेही प्रॉब्लेम आपल्याला येत नाही. म्हणून मंत्रांची साधना नक्की करा. आजपासून तुम्ही या मंत्रांचा जप करायला सुरुवात करा आणि तो अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला काय काय अनुभव आला. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.